देश में 1 अप्रैल 2026 से शुरू होने वाली जनगणना के सवालों की सूची में ओबीसी की अलग जनगणना का कॉलम नहीं है। केवल अनुसूचित जाति, अनुसूचित जमाती और अन्य ऐसे 3 कॉलम रखे हैं। 30 अप्रैल 2025 को केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव ने पहली बार मंत्रिमंडल की बैठक के पश्चात ओबीसी की जातिगत जनगणना करने की जानकारी दी थी। अब ओबीसी की जातिगत नहीं करते हुए केंद्र सरकार ने ओबीसी को उनके हक से वंचित रखा है। इसलिए ओबीसी समाज 1 मार्च को नागपुर और 22 मार्च को भंडारा में भव्य आंदोलन करेगा। यह जानकारी ओबीसी संघर्ष समिति के पदाधिकारियों ने रविवार 22 फरवरी को हुई पत्रकार परिषद में दी। इस परिषद में सांसद डॉक्टर प्रशांत पडोले, विधायक नाना पटोले, ओबीसी संघर्ष समिति के सदानंद इल्मे, प्रभाकर वैरागड़े, रमेश सहारे, संजय मते, डॉक्टर बालकृष्ण सार्वे आदि उपस्थित थे। समिति के पदाधिकारियों ने बताया कि वर्ष 1931 के बाद से यानी अंग्रेजों के जमाने से ओबीसी की जातिगत जनगणना नहीं हुई है। केंद्र सरकार ने ओबीसी जनगणना पर यू टर्न लिया है। जनगणना दौरान पूछा जाने वाला 12वां सवाल, आप अनुसूचित जाति, अनुसूचित जनजाति हो या अन्य हो, ऐसा है। ऐसे में ओबीसी की जनगणना नहीं होगी, ऐसा भय ओबीसी संघर्ष समिति के पदाधिकारियों को है। पदाधिकारियों ने सवाल किया है कि जब तक ओबीसी वर्ग की जनसंख्या नहीं पता चलेगी, तब तक उन्हें आरक्षण का लाभ देना संभव नहीं होगा, जिसके चलते ओबीसी संघर्ष समिति ने केंद्र सरकार के खिलाफ भव्य आंदोलन करने का फैसला लिया है। 1 मार्च को नागपुर और 22 मार्च को भंडारा में आंदोलन करने की भूमिका अपनाई गई है। आणि त्या दृष्टिकोनातून तयारी आमची सुरू आहे। ही त्याचा पहिला टप्पा म्हणून 1-2 सभा आमच्या नागपूरला झाल्या, त्याचा एक भंडारा जिल्ह्यातला एक प्रकारचा टप्पा म्हणून आज आपण ह्या पत्रकार परिषदेमध्ये आपण बसलेले आहोत। तर प्रश्न क्रमांक त्या गजेटमध्ये तुम्ही बघाल की 12 मध्ये तुम्ही एससी आहात का, तुम्ही एसटी आहात का असे प्रश्न विचारले जातील, परंतु तुम्ही ओबीसी आहात का हा प्रश्न ओबीसींना विचारला जाणार नाही। म्हणजे ओबीसीची इतर म्हणून नोंद केली जाणार आहे। अर्थात अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीप्रमाणे ओबीसीची नोंद होणार नाही। त्यामुळे ओबीसीची एकूण संख्या आणि 33 प्रश्न संबंधित ओबीसींची काही माहिती कळणार नाही। म्हणजे ओबीसीची जेव्हा त्यांना माहितीच कळणार नाही तर ओबीसीची किंवा ज्याला आपण जात नाही म्हणतो स्पष्टपणे जातनिहाय जनगणना करू असं त्यांनी म्हटलेलं होतं। आणि संसदेमध्ये सुद्धा अनेक वेळा म्हणजे विरोधी पक्षाचे खासदार किंवा जे सत्तारूढ आहेत त्यांनी सुद्धा आणि हे कबूल केलेलं होतं। दुसरी गोष्ट अशी की इथे जे सत्तारूढ पक्षाचे जे लोक होते त्यांना सुद्धा एवढा आनंद झाला होता की इथे हा चांगल्या प्रकारे विजयोत्सव मानवला गेला। यूजीसी 2012च्या समानतेच्या दिशानिर्देशांच्या नियमावलीची अंमलबजावणी होत नसल्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार 13 जानेवारी 2026 रोजी विद्यापीठ अनुदान आयोगाने उच्च शिक्षण संस्थांमध्ये समानतेच्या संवर्धनासाठी जे नियम 2026 हा अध्यादेश जाहीर केला आहे। तर खरं म्हणजे जातीय भेदभावाला आळा घालण्यासाठी, त्यांच्या तक्रारीची चौकशी करून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी शिक्षण संस्थांमध्ये समता समिती आणि तक्रार निवारण यंत्रणा स्थापन करणं हे बंधनकारक करण्यात आलेलं आहे। या समता परिषदेमध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे प्रतिनिधित्व राहणार आहे। तर अशा प्रकारे हा पिढ्यानपिढ्या होणारा भेदभाव, अपमान, मानसिक छळ ही सहन करणारे एससी, एसटी आणि ओबीसी विद्यार्थ्यांसाठी हे जे नियम सुरक्षा कवच म्हणून सारखे आहेत, परंतु हे कोणत्याही एका प्रवर्गाविरुद्ध किंवा सामान्य विद्यार्थ्यांविरोधात नाही, ते उच्च शिक्षण संस्थांमध्ये खोलवर घुसलेल्या भेदभावावर आघात करणारे साठी तयार करण्यात आले। कारण की माहित असेल तुम्हाला